आता बातमी पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीसंदर्भातली आहे। पुण्यातील 5 मतदारसंघांसाठी स्थानिक काँग्रेस आग्रही आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांची आढावा बैठक काल काँग्रेस भवनामध्ये झाली। त्यामध्ये काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासमोर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली। तर आघाडीच्या जुन्या समीकरणांनुसार पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा येतात। पुणे लोकसभेअंतर्गत 3 जागा काँग्रेस लढणार आहे। मात्र हडपसर आणि पर्वतीमध्ये सुद्धा काँग्रेसची चांगली ताकद आहे आणि हीच ताकद लोकसभेच्या मतदानातून सुद्धा सिद्ध झाली आहे। पूर्वी सुद्धा इथे काँग्रेसचे आमदार होते आणि अवघ्या काही हजार मतांनी या पक्षाला या जागा गमवाव्या लागल्या होत्या। तर सध्याची ताकद लक्षात घेता या जागा पक्षाकडे याव्यात यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शहरातील नेत्यांनी केली आहे। आता बातमी पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीसंदर्भातली आहे। पुण्यातील 5 मतदारसंघांसाठी स्थानिक काँग्रेस आग्रही आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांची आढावा बैठक काल काँग्रेस भवनामध्ये झाली। त्यामध्ये काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासमोर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली। तर आघाडीच्या जुन्या समीकरणांनुसार पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा येतात। पुणे लोकसभेअंतर्गत 3 जागा काँग्रेस लढणार आहे। मात्र हडपसर आणि पर्वतीमध्ये सुद्धा काँग्रेसची चांगली ताकद आहे आणि हीच ताकद लोकसभेच्या मतदानातून सुद्धा सिद्ध झाली आहे। पूर्वी सुद्धा इथे काँग्रेसचे आमदार होते आणि अवघ्या काही हजार मतांनी या पक्षाला या जागा गमवाव्या लागल्या होत्या। तर सध्याची ताकद लक्षात घेता या जागा पक्षाकडे याव्यात यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शहरातील नेत्यांनी केली आहे।